ओके. चला मित्रांनो, आता आम्ही चाललो. आता इथून आमचा स्पॉट आहे मालवणला जाणार आम्ही. आणि आपली बॅग वगैरे सगळ्यात पॅक झालेले आहेत. विपुल तयारी केलेली आहे तिकडच्या पोरी बघण्यासाठी. बघा पोस्ट देऊन लगेच व्हिडिओ शूट केलं चालू केल्यावरती लगेच भाई पोस्ट देऊन रेडी. प्रसाद अक्षय शायनिंग बसलो मग काय मग यूट्यूब चॅनल. आणि तुम्ही कशासाठी असाल गोव्याला तर स्टे केला एक दिवस. आता गोव्याला स्टे झाल्यानंतर मालवणला ते एन्जॉयमेंट असणार. थोडीफार एन्जॉयमेंट करून नंतर आम्ही पुढच्या प्रवासाला जाणार. तर तुम्हाला आजच्या दिवसभरात जे काय होतं तुम्हाला बघायला भेटणारच आहे. तो आपली मित्रमंडळी देतात. बघा काय काय करतात. आपली ऑलरेडी बॅग वगैरे पॅक झालेली आहे. दुसरी गाडी ते ब्रेझा पॅक झालेली आणि आपली दुसरी गाडी देखील पॅक होते आहे. बॅग पॅक करण्यामध्ये बिझी. सो ऐकून घ्या तुम्ही. सो आमचा सांडी मित्रांनो, आता आम्ही कलिंगूट मार्केटमध्ये आलेलो आहोत. त्या मार्केटमध्ये प्रत्येकाची काय काय शॉपिंग असेल ती तुम्हाला बघायला भेटेल. मेन म्हणजे आम्हाला काजू वगैरे घ्यायचे आहेत. तो आता घेऊ. स्वतः आम्ही आलो आहोत काजू वगैरे घेण्यासाठी. बस चला आता एक एक आइटम घेतो मी. आपने कोई काम कर, हे पॅक कर बराबर लगायचं. चला आता अशी तऱ्हेने आपली शॉपिंग देखील झालेली आहे. प्रत्येकाने एक एक नवीन आयटम घेतलेले आहेत. मी याला ह्याच्याबद्दल काहीच बोलत हां सांगू नका कोणाला. बरोबर आता बोलत होतो तुला मी.
तर ना माझ्याकडे बॉटल दिलेली आहे. सो नमस्कार मित्रांनो, आपले आता बोट आलेले आहे, आपले ड्रायव्हर देखील आलेले नाहीत आणि आता आपण जाणार आहोत. तर मित्रमंडळी आपली बघूया देखील. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही बोटीची सैर करणार आहोत. बोटीची सैर करून झाल्यानंतर माझ्याशी तुम्हाला असं म्हणत होतं की आता स्कुबा डायव्हिंग करायची. पोरांच्या चेहऱ्यावरती आनंद बघा. दुसऱ्यांदा स्कुबा डायव्हिंग तो करणार आहे, यासाठी तो थोडक्यात असं म्हणत दात पाठवून आलेला आहे. पहिल्यांदा त्याच्याबरोबर बाईक होती तेव्हा दीपक शेर माझी एक असते. आपला नाकाने चोचले यायचा तुका कसं वाटतं? आम्ही कधी हुक्का वाढलाय.
नमस्कार मित्रांनो. सो आता आपण कुणकेश्वर मंदिराला आलेलो आहोत. मंदिराचं दर्शन घेऊ. आपल्याला काय आतमध्ये फोटोशूट करण्यासाठी अलाउड नाही आहे. मित्रांनो आता आम्ही कुणकेश्वर मंदिर इथं आलो आहे. कुणकेश्वर मंदिराच्या आवारात आम्ही आहोत. चला आज काय झालं, मंदिर बंद होण्याची वेळ असते 7:30, पण आम्ही फिरण्यामध्ये थोडासा आमचा वेळ गेला, त्यामुळे इथे येण्यासाठी थोडा वेळ झाला आहे. 8 वाजले आता आम्ही इथे पोहोचलो. मंदिर बंद होण्याची वेळ झालेली आहे. चला दर्शन घेऊया, नंतर मंदिर बंद व्हायचं. दर्शन तर घेऊयात, पण इथे लिहिलेलं आहे की मंदिर प्रवेश बंदीची सूचना, मेन संबंधाची सूचना. खूप छान अशी कामगिरी केलेली आहे इथे, की इथे मंदिरामध्ये जे कोणी दर्शन घेण्यासाठी येतील त्यांना युनिफॉर्म म्हणजे शॉर्ट्स कपडे वगैरे असे हे करण्यासाठी सक्त मनाई केलेली. आणि फोटोशूटसाठी मनाई आहे. आपल्याला आतमध्ये जाण्यासाठी एंट्री आहे, पण फोटोशूट होणार नाही. सो आपण बाहेरूनच मंदिराचं दर्शन म्हणजेच लुक बघूयात. बाबू आपली सज्जन मित्र मंडळी, तोंडात बोट घातला तरी चावणार नाही, एकदम सज्जनपणाचा वाढणार आहे. त्यामध्ये आपला अक्षय पाठरे देखील बघा कसा सज्जन पोरगा आहे. सज्जन असल्यामुळे पोरगी कोण देत नाहीये. जास्त सज्जन. हे आमचे बंधू, हे एवढे सज्जन आहेत, एवढे सज्जन आहेत की यांना अशी वहिनी भेटलेली नाही, यांची अशी बायको भेटली की सांगता येत नाही. हा आमचा कॅमेरामॅन, जो कॅमेरा हातात धरलाय तो. हां काय कॅमेरा वगैरे असा बोल. म्हणजे त्याची पकड मजबूत आहे. म्हणजे काय म्हणतो, तू लवकरात आहे बरोबर. आणि असं आम्हाला स्पॉन्सर पप्पूचं काय इंट्रोडक्शन द्यायचं. प्रत्येक ह्याच्यामध्ये हे असतात ना, रिटायर झालेला गडी, रिटायर हे बघ, हे मित्राचं प्रेम म्हणजे टॅटू. तर मित्रांनो आज तरी मला अपेक्षा आहे की पप्पूने माझ्यासाठी काहीतरी चांगलं करू. हो, कारण का माहिती आहे का, मी मित्रांनो तुम्हाला सांगतो, आम्ही त्र्यंबकेश्वरला गेलो होतो ॲक्च्युली, आणि राहुल, मी आणि कोण होता, विपुल होता. आम्ही लाईनीत असताना काय झालं माहिती आहे का, त्यांनी काय केलं की जी लक्की म्हटलं म्हणजे ना अक्षयची गर्लफ्रेंड, त्यांनी काय मागितलं होतं पप्पूने आपल्या, की यांचं लग्न होऊ नये, म्हणजे यांचं मोडावं असं मागितलं होतं. आणि ॲक्च्युली खरी गोष्ट झाली होती. तर आता त्यामुळे अक्षय काय विचार करतोय, त्यांनी असं मागितलं की अक्षयच्या आयुष्यात असणारी पिढा निघून जावी. तर माझ्या आयुष्यामध्ये जी पिढा होती ती निघून गेली नाही. त्यामुळे पप्पूचा मी खूप सहर्ष आभारी आहे. आणि इथून पुढे तुझं म्हणणं काय आहे? ते आज काय मागा बघा. त्याच्या मनात काहीच नाही आहे ना मोठी गोष्टी. बोल ना पप्पू. त्याच्या मनात त्या गोष्टी काहीच नाही आहेत. त्याचं काय करणार आहे. प्रसाद हा नावाप्रमाणे प्रसाद आहे. न वाटलं का बोल ना देवाच्या ठिकाणी आलेलं आणि देवाच्या ठिकाणी येऊन सभ्यपणाचं आव्हान. मित्रांनो, आपल्या कुणकेश्वराच्या मंदिराची समुद्र देखील आहे. समुद्र आता आपल्याला कॅमेरामध्ये दिसणार नाहीच आहे म्हणा, तो व्ह्यू दिसणार नाहीच आहे. इकडे देखील त्याचा बोट वगैरे आहेत, आपण झूम करून देखील काही दिसणार नाही. ओके मित्रांनो, बघा अशीच ट्रिप देखील आलेली आहे. संध्याकाळच्या टायमाला मंदिरामध्ये ट्रिपचं देखील कोणती ट्रिप आलेली आहे, त्याचं देखील एक प्रकारे पूर्णपणे गर्दी झालेली आहे. गर्दी फायनली आम्हाला रूम भेटलेली आहे.
किती रूम फिरलो तरी आत्ताशी रूम भेटली. फायनली आम्हाला आता रूम भेटलेले आहे. आता वाजले किती वाजले आता 10 वाजायला आलेले आहेत. आम्ही ॲक्च्युली रूम शोधून दमलो. काही ठिकाणी रूम होत्या नॉन AC ACवाल्या, पण तिथे जेवणाची सोय नव्हती. जेवणाची म्हणजे आम्हाला पर्सनली जेवण बनवायचं आहे, त्यामुळे जेवणाची सोय नव्हती म्हणून आम्ही ते रूम काय घेतलेल्या नाही आहेत. सो आता कसं आम्हाला रूम फायनली भेटलेली आहे. आपली मित्रमंडळी खाली आहेत. आम्ही एक गाडीतली सामान घेऊन आलो, एका गाडीतलं सामान आणलं आणि आता दुसऱ्या गाडीतलं सामान येत आहे. बाकी मंडळी येतील आता, आलेली आहेत. आपला राहुल पण आलेला आहे. ओके, बिचारा दमला. मडारण आहे. अशा तऱ्हेने आपलं खूप जेवण बनवत आहे. जेवणाची तयारी झालेली आहे. आणि आपले पनीर फ्राय होतात ना भावा, पनीर फ्राय होतात. आपला खूप सँडी आणि अजून काय काय भात वगैरे बनवलं का? राईस तिकडे आपला राईस वगैरे पण रेडी आहे बघा. राईस रेडी. ओके, आणि आपली बाकी मंडळी अशी आराम करतात तिकडे. मस्त जागा बिगा. दाखव पॉईंट माझी. एक नंबर सँडी. अरे तुला मला पण अंडा बनव. नंतर जेवलास ना? मला काय माहिती अंडा बनवतो म्हणून. मला वाटतं बाजार आटपला.